विशाल आणि नयन एका मोठ्या संकटात सापडले होते। त्यांनी त्यांच्या समोरच एका माणसाला लांडग्याच्या रूपात बदलताना पाहिलं होतं। भयानक म्हणजे हे सगळं केवळ तशाच एका प्राण्याच्या चावण्यामुळे झालं होतं। तो माणूस त्याच्या 2 पायांवर उभा राहून एकदा जोरात ओरडला। आता त्या माणसाचं शरीरच नाही तर त्याच्या शरीराची भूकही त्या प्राण्यासारखीच झाली होती। त्याला मांस हवं होतं। तो जोरजोरात धापा टाकत गुरगुरत होता। विशाल अजूनही टेम्पो समोरच होता। त्याला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर तिथून लवकरात लवकर निघावं लागणार होतं। त्या मानवी लांडग्याच्या ताकदीची, वेगाची विशाल सोबत तुलनाच होऊ शकत नव्हती। विशालला याची जाणीव होती, म्हणून तो हळूहळू एक एक पावलं मागे जात होता। तो टेम्पो जवळ पोहोचताच त्याने टेम्पोचा दरवाजा उघडला आणि झटकन आत जाऊन बसला। पण त्याने लावलेल्या दाराच्या आवाजाने त्या मानवी लांडग्याचं लक्ष वेधलं गेलं। विशाल त्या टेम्पोच्या आत तर नयन अजूनही टेम्पो खाली लपून होता। नयन, तू खालीच लपून राहा, मी सांगेन तोवर बाहेर येऊ नकोस, विशाल ड्रायव्हिंग सीटच्या कसबस खाली जात म्हणाला। टेम्पोतील विशालची ती हालचाल त्या लांडग्याने हेरली होती। तो धावत धावत टेम्पो जवळ आला। त्याने एका झटक्यात टेम्पोच्या दारावरची काच फोडली। विशाल स्वतःचं तोंड दाबून सीट खाली तसाच बसून राहिला। त्यांची एक चूक त्यांच्या जीवावर बेतू शकली असती। त्या लांडग्याला विशालची जाणीव झाली होती। गुरगुरत त्याने त्याचं तोंड खिडकीतून टेम्पोत आणलं। तो त्याच्या एका हाताने तिथल्या सीटवर त्याच्या धारदार नखांचे पंजे मारत होता। विशालला काहीतरी करावंच लागणार होतं। तेवढ्यात त्याच्या हाताला काहीतरी लागलं। ती एक लोखंडी शीग होती। दुसरीकडे तो प्राणी टेम्पोत आत शिरण्याचा प्रयत्न करत होता, पण तो आता त्या दारात फसत चालला होता। हीच योग्य वेळ होती। विशाल स्वतःला त्या प्राण्याच्या पंजापासून वाचवत सरपटतच सीट खालून बाहेर आला। त्या प्राण्याचा तो भयानक चेहरा, त्याचे ते मोठमोठे सुळे, तितक्यातच कसला तरी कटकट असा आवाज येऊ लागला। त्या प्राण्याची ताकद तो दरवाजात जास्त काळ झेलू शकत नव्हता। विशालने होती नव्हती सगळी ताकद लावली। त्या प्राण्याला मारायची यापेक्षा उत्तम संधीच नव्हती। विशालने त्याच अवस्थेत त्याच्या हातातील शीग त्या प्राण्याच्या सरळ जबड्यात घुसवली। तसा तो जोरात किंचाळला। विशालने दुसरीकडचा दरवाजा उघडला आणि तो त्या टेम्पोतून बाहेर उतरला। नयन, ये बाहेर, तसे ते मित्र टेम्पोपासून थोडे लांब झाले। तो प्राणी मात्र अजूनही जिवंत होता। तिथून बाहेर पडण्यासाठी धडपडत होता। त्याने एकदा होती नव्हती सगळी ताकद एकवटवली आणि एक जोराचा झटका देत तो बाहेर आला। विशाल आणि नयन पाहतच राहिले। ते त्याच्या समोर आता मोकळ्या भागात उभे होते। त्यांचं मरण त्यांच्या समोर आलं होतं। पडून काहीच फायदा होणार नव्हता। तोच तो प्राणी धाडकन खाली कोसळला। त्याचं तोंड संपूर्ण उभं चिरलं गेलं होतं। विशालने त्याच्या जबड्यात रुतवलेली ती शीग त्या प्राण्याने जोर लावताच त्याचा जबडा चिरून गाडी तशीच खाडकन पडली आणि बाहेर तो मानवी लांडगा जमिनीवर निपचित पडला होता। काही सेकंदातच तो त्याच्या मूळ रूपात आला। भेडिया मानव, याच्याशी ते हे युद्ध जिंकले होते खरे, पण तिथे जंगलात गेलेली लाकडाची तस्करी करणारे ते लोक, ते आता केव्हाही इथे परतणार होते। हे दृश्य त्यांना हेच सांगणार होतं की नयन आणि विशालने इथून निघण्यासाठी त्यांच्याच एका साथीदाराची हत्या केली होती। जीव वाचवण्यासाठी तिथून पळणं आता हा एकच मार्ग त्यांच्याकडे उरला होता। नयन, आपल्याकडे आता जास्त वेळ नाही। त्यांनी मगाच्या गोळ्यांचा आवाज नक्की ऐकला असणार। ते कधीही इथे येतील। गुरुजींनी आपल्याला जंगलात आत जायला सांगितलं होतं। चल, गाडीतून आपल्या बॅगा घेऊ आणि लवकरात लवकर इथून निघू। नयन आणि विशाल दोघेही तिथून त्यांच्या गाडीजवळ गेले। त्यांनी पटापट महत्वाचं सगळं सामान आपल्या बॅगांमध्ये भरलं आणि तेवढ्यातच झाडींमध्ये हालचाल होऊ लागली। ती माणसं तिथे आली होती। नयन आणि विशाल गाडीपासून लांब झाले। त्यांनी पाठीवर आपापल्या बॅगा मारल्या आणि ते दुसऱ्या बाजूने सावध जंगलात उतरू लागले। त्यांच्या कानांवर त्या लोकांची मोठमोठ्याने बडबड ऐकू येत होती। ते प्रचंड संतापले होते। त्यांच्या हातात बंदुका होत्या आणि ते 4 जण होते। सब अलग अलग हो जाओ और वो दोनों लड़कों में से जो कोई भी दिखे उन्हें वही गोली मार दो। नयन आणि विशाल दोघांनीही हे त्यांचे शब्द अगदी स्पष्ट ऐकले होते। ते तिथून सरळ जंगलात आत धावत सुटले। त्यांच्या पाठून ती माणसं देखील 4 वेगवेगळ्या दिशांनी जंगलात शिरली।
रातकिड्यांची किरकिर, चालताना होणारा पालापाचोळ्यांचा तो आवाज आणि मधूनच वाहणारा तो थंडगार वारा दोघांच्याही शरीरावर भीतीची शिरशिरी आणत होता. दोघेही आता धावणं बंद करून हळूहळू चालत होते. त्यांना जंगलात शिरून जवळपास 20 मिनिटं झाली होती. कदाचित ती लाकडाची तस्करी करणारी माणसं ती आता लांब राहिली असावीत. कदाचित ती परत त्यांच्या गाडीने निघून गेली असावीत. म्हणून विशाल आणि नयन थोडा सुटकेचा श्वास घेत होते. तोच अचानक काही अंतरावरून बंदुकीचा आवाज झाला आणि त्यांच्या मनात एकदा धस्स झालं. याचा अर्थ ती माणसं अजूनही यांचा पाठलाग करत होती. भेंडी, काय करायचं आता? ही माणसं काही आपल्याला सोडणार नाही आता. टॉर्च बंद कर, लवकर टॉर्च बंद कर, विशाल म्हणाला. ते दोघे एका झाडाआड शांत उभे होते. तोच त्यांच्या बाजूच्या झाडीतून कोणीतरी धावत गेल्याचा त्यांना आवाज आला. हा नक्कीच त्या चौघांपैकीच एक होता. भीतीचा हा खेळ मिनिटाला बदलत चालला होता. त्यांना याची जराही कल्पना नव्हती की ते ज्या संकटाबद्दल विसरून गेले होते ते तर त्यांच्या सोबत त्यांच्या बाजूनेच येत होतं. तो माणूस काहीच अंतर पुढे गेला असेल. तोच त्याची भयानक किंकाळी विशाल आणि नयनच्या कानावर पडली. इथे विशालला ते भास पुन्हा एकदा होऊ लागले आणि तिथे गोळ्यांचा 2 वेळा जोरात आवाज झाला. त्या माणसाच्या तोंडून एक शेवटची किंकाळी बाहेर पडली. हे सगळं नेमकं काय चाललं होतं? विशाल त्याच्या गुडघ्यांवर बसला होता. नयन त्याला आधार देत होता. विशालची अवस्था पाहून असं वाटत होतं त्याला आसपास कोणा भयानक शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव होत असावी आणि ती त्यांच्यापासून काहीच अंतरावर होती. तिथे राहणं धोक्याचं होतं. विशालने स्वतःला सावरलं आणि तो जागेवर उभा राहिला. विशाल सोबतच नयनही आवाजाचा कानोसा घेत होता. सगळं काही शांत वाटत होतं आणि त्यांना याची जास्त भीती वाटत होती. तेवढ्यात त्यांतीलच एका माणसाची त्यांना हाक ऐकू येऊ लागली. तेव्हा तिथल्या झाडांवरून सळसळण्याचा आवाज आला. ते जे कोणी होतं ते तिथून निघून गेलं होतं. विशाल आणि नयन दबक्या पावलांनी तिथून कसे बसे पुढे गेले. काही अंतर चालताच नयनचा पाय कशाला तरी अडखळला गेला. नयनने ती वस्तू उचलून टॉर्च चालू करून पाहिली. ती एक बंदूक होती. विशालचं लक्ष नयनच्या हाताकडे गेलं. ते रक्ताने माखले होते. बंदुकीलाही सगळं रक्त लागलं होतं. नयनने घाबरून ती बंदूक तशीच खाली टाकली. ते 4 पावलं चालले असतील नसतील तोच त्यांना समोर रक्ताचा सडा पडलेला दिसला आणि त्यात आकाशातून अजून रक्ताचे थेंब पडतच होते. त्यांनी वर पाहिलं तर वर झाडावर एका माणसाचं प्रेत लटकत होतं. त्याचं अक्षरशः पोट फाडून काढलं होतं. ते तिथून पळणार तोच नयनच्या डोक्यावर बंदुकीची नळी रोखली गेली. नहीं नहीं, हमें मत मारो, ये हमने नहीं किया. ऊपर पेड़ पे देखो, ये हमारे बस की बात नहीं. यहाँ कोई आदमखोर घूम रहा है और वही तुम्हारे लोगों को मार रहा है. त्या माणसाने वर झाडावर पाहिलं आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण वर लटकलेल्या प्रेताची अवस्था पाहून त्याच्या मनात थोडी भीतीही भरली होती. हमें यहाँ से जल्दी निकलना होगा, नहीं तो वो हमें भी मार देगा, विशाल म्हणाला. पण त्या माणसाच्या मनात भलतंच काहीतरी होतं. अपने पीछे घूम जाओ, अगर जिंदा रहना है तो जो मैं बोल रहा हूँ वही करो, पीछे घूम जाओ. नयन आणि विशाल काहीच करू शकत नव्हते. त्यांना हेही माहीत नव्हतं की त्या आदमखोराला मारण्यासाठी हा माणूस त्यांचा केवळ वापर करणार होता. तसाच जसा वाघाला पकडण्यासाठी बकरीचा केला जातो. विशाल आणि नयन त्या माणसाच्या सांगण्यावरून जंगलात उलट दिशेने चालत होते. नयनच्या हातातील टॉर्चचा उजेड समोरील एका झाडावर गेला. तिथे त्या माणसाचा अजून एक साथीदार त्याच अवस्थेत लटकत पडला होता. पण हे इतकंच नव्हतं. तिथल्या झाडांवर अशा अनेक प्रेतांचे सापळे लटकत होते. त्यांना कित्येक महिने, कदाचित कित्येक वर्षांपूर्वी मारून झाडावर लटकवलं होतं. नयनचे तर हे दृश्य पाहून हातपाय कापू लागले होते. पण मानेवर असलेल्या बंदुकीच्या नळीमुळे त्याला आणि सोबत चाललेल्या विशाललाही काहीच करता येत नव्हतं. आणि तेवढ्यातच एका झाडावरून एक काळी सावली खाली पडली. सुरुवातीला तर ते सर्वांना झाडावर अडकवलेलं एक प्रेतच वाटलं होतं.
पण ते तर स्वतःच्या पायांवर नीट उभं राहिलं होतं. त्या जंगलात असल्या आदमखोर पिशाच्यांची काहीच कमी दिसत नव्हती. ते एकदा कांठळ्या आणणाऱ्या आवाजात जोरात ओरडलं आणि अंधारातून टॉर्चच्या उजेडात येऊन उभं राहिलं. त्याचा भयानक अवतार होता. त्याच्या तोंडाला, हाताला, शरीराला सगळीकडे रक्तच रक्त लागलं होतं. त्याचे डोळे अंधारात लाल बुंद चमकत होते. तो भयानक गुरगुरत होता. तो जागेवरच उभा राहून हलत होता, जणू त्याला कधी एकदा हमला करतोय असंच झालं असावं. नयन, त्याच्या डोळ्यात पाहू नकोस. डोळे खाली कर आणि डोकंही. तुम दोनों क्या बोल रहे हो? त्या माणसाला विशालचं बोलणं काहीच कळालं नाही. समोर तो भयानक नरपिशाच पाहून आधीच तो माणूस गोंधळला गेला होता. तो त्या पिशाच्याच्या डोळ्यात पाहत होता. याने नकळतच त्याने त्याला आवाहन केलं होतं. ते पिशाच काही कळायच्या आधीच वायुवेगात पुढे झालं. त्याने एका हाताने नयनला दूर फेकलं. नयन तिथल्याच एका झाडावर धाडकन जाऊन आदळला. तोच त्या माणसाच्या बंदुकीतून गोळी सुटली. 2 गोळ्या झाडूनही ते पिशाच त्याच्या पायांवर उभं होतं. त्याने त्या माणसावर झडप मारली. त्याच्या पोटाचा कोथळाच त्याने बाहेर काढला. तेव्हा अजून एका गोळीच्या चालण्याचा आवाज झाला. ती गोळी त्या पिशाच्याच्या पाठीत घुसली होती. तो घायाळ झाला. त्यावर अजून एक गोळी झाडली गेली. झाडांची तस्करी करणाऱ्या लोकांचा म्होरक्या तिथे आला होता. पण क्षणात त्या पिशाच्याने त्यावरही झेप मारली. त्याचं एका झटक्यात शिर वेगळं केलं आणि त्याला सरळ सळसळत तिथल्याच एका झाडावर नेऊन लटकवलं. विशाल आणि नयन त्यांच्या डोळ्यांनी हा सगळा थरार पाहत होते. नशिबाने त्या रात्री त्यांची दुसऱ्यांदा साथ दिली होती. ते पिशाच्या धाडकन झाडावरून खाली पडलं. विशेष काहीही न करता त्यांनी अजून एका संकटावर मात केली होती. पण यावेळी याची त्यांना किंमतही मिळणार होती. विशाल तिथल्याच एका जुन्या झाडाजवळ चालत गेला. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्याला तिथे कशाची तरी जाणीव होत होती. तो खाली बसला आणि झाडाच्या मुळाजवळची जमीन तो हातानेच उकरू लागला. नयनही विशाल जवळ आला. विशाल नेमकं काय करत होता हे नयनला काही कळत नव्हतं. पण काहीच वेळात विशालला ते मिळालं ज्याच्यासाठी हा संपूर्ण प्रवास केला जात होता. एक चमकणारा जादुई दगड. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.